नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. भेंडी ही अनेकांच्या आवडीची भाजी आहे, पण ही भाजी चिकट आणि गचगचीत होते, त्यामुळे बऱ्याच जणांना आवडत नाही. मी आज तुम्हाला भेंडी बनवण्याची जी पद्धत दाखवणार आहे ना, या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली ना, तर ही अजिबात चिकट होत नाही. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत रहा. भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी भेंडी घेतली आहे. ही स्वच्छ धुवून पुसून या भेंडीचा मागचा आणि पुढचा भाग कट करून याची बारीक बारीक असे काप करून घ्यायचे. हे बघा, या पद्धतीने भेंडीची भाजी मी कट करून घेतली आहे. भाजी तयार करण्यासाठी आपण वळूयात गॅसकडे. त्यासाठी मी गॅसवर एक पितळेची कढई तापत ठेवली आहे. या कढईमध्ये मी 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तापलं की यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. हळदीचा कच्चटपणा दूर झाला की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे आणि मोहरी छान असे तडतडले की यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची. यानंतर एक लसूणचा गड्डा सोलून त्याचे असे बारीक काप करून घेतले, तेही या तेलामध्ये टाकून घ्यायचे. लसूण तांबूस रंगावर परतला की यामध्ये मोठ्या साईजचा कांदा असा चौकोनी कट करून घेतला, तोही या तेलामध्ये परतून घ्यायचा. या कांद्याचा पण ब्राऊन कलर होईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा. हे बघा, कांदा ब्राऊन कलरवर परतून तयार झालाय. आता यामध्ये एक टोमॅटो बारीक या पद्धतीने कट करून या तेलामध्ये टाकून घ्यायचा. 1-2 मिनटं हा टोमॅटो कांद्यासोबत परतून घ्यायचा. आता यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट टाकून घेणार आहे. लाल तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. एक अर्धा मिनिट हे लाल तिखट परतल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेली भेंडी यामध्ये टाकून घ्यायची. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून ही भेंडीसुद्धा या साहित्यासोबत परतून घ्यायची. 1-2 ते 3 मिनटं लागतात ही भेंडी शिजण्यासाठी. यामध्ये पाण्याचा वापर हा अजिबात करायचा नाही, फक्त ही अधनंमधनं हलवत राहायची. 1-2 ते 3 मिनटानंतर आपण यातील एक भेंडी घेऊन चेक करूयात. हे बघा, बोटाने दाबल्यानंतर ही भेंडी जर सहज दबायला लागली तर ही भेंडी शिजून तयार झाली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून ही भेंडी एकदा व्यवस्थित अशी परतून घ्यायची. सगळ्यात शेवटी या भाजीची चव वाढवण्यासाठी या ठिकाणी मी एक ओला नारळ अर्धा खोवून घेतला आहे. ओल्या नारळामुळे ही भाजी चवीला खूप टेस्टी लागते, त्यामुळे ओला नारळ टाकून ही भाजी एकदा करून बघा. ओल्या नारळाचा चव भाजीत व्यवस्थित परतल्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून एकदा परतून घ्यायचं. ही भाजी तयार झाली. आता ही आपण काढून घेऊयात. खरं तर भेंडीची भाजी ही खायला खूप चविष्ट लागते, पण भेंडी कुरकुरीत असेल ना तर खाणारेही आवडीने खातात. ही भाजी कमी साहित्यात आणि झटपट तयार होते. डब्यासाठी तर ही भाजी एकदम परफेक्ट आहे. तुम्ही सुद्धा ओलं खोबरं वापरून ही भाजी एकदा करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेलच तेव्हा व्हिडिओला एक लाईक, जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.